आणि आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील दुसरी मॅच या ठिकाणी चालू होत आहे। या ठिकाणी बोलाई आंबेकर यांनी टॉस विन होऊन प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे आणि मामुर्डी संघ आपली फलंदाजीसाठी मैदानात उतरलेले आहेत। या आधीचा सामना अतिशय रोमहर्षक पाहायला भेटला। 12 बॉल 52 आव्हान समोर असताना तेवढं वरोषे संघानं पेललेलं आहे। या ठिकाणी गुणलेखनाचं काम जे आहे ते आमच्या गावच्या जुन्या टीमचे कर्णधार मुकुंददादा कदम हे पाहत आहेत। गेली 2 दिवस त्यांनी अतिशय चांगलं आम्हाला योगदान दिलेलं आहे। चालू पहिल्याच बॉलवरती त्रिफळा उडवून घेतलेला आहे आणि पहिला विकेट पडलेला आहे तो मामुर्डी संघाचा। त्वरित क्षेत्ररक्षण चालू करून घ्यायचं आहे आणि आपला दुसरा फलंदाज मैदानात पाठवायचा आहे। बोलाई आंबेकर यांच्या विरोधात खेळणारी टीम मामुर्डी। दोन्ही बाजूबाजूची गावं। प्रियेश सेकंड नंबरवर आलेला तो प्रियेश। दुसरा चेंडू पाहूया आपल्या टीमसाठी प्रियेश हा कशी बॅटिंग करतोय तो। आणि हा डॉट बॉल निर्धाव असा चेंडू फेकलेला आहे। 2 बॉल 1 विकेट। मामुर्डी संघाची अजून रन एकही आलेले नाही। 2 बॉल 0 रन असे। नेक्स्ट चेंडू हाही निर्धाव चेंडू 3 बॉल 0 रन। प्रियांशाला काय तो खेळता आला नाही। तेवढं चांगलं कमबॅक मला वाटतंय। निर्धाव चेंडू पुढचा चेंडू आणि हा ऑफच्या दिशेला तटवलेला आहे। याच्यावर 1 धाव पूर्ण आणि दुसऱ्या धावसाठी जात आहे आणि हा 4 रन। 4 रनने आपल्या संघाचं खातं खोललं आहे प्रियांशानी। टीमची धावसंख्या पोचते ती 1 बाद 4। पुढचा चेंडू 4 रनवर खेळत आहे तो प्रियांश आणि हा तिरफळा। चांगल्याच गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय तो बोलाई आंबेकरचा बॉलर सागर। 2 विकेट त्याच्या नावावर घेतलेलं आहे सागर। प्रणय मामुर्डीचा प्रणय बॅटिंगला आलेला आहे। 2 बाद 4 अशी धावसंख्या मामुर्डी टीमची। जरा मॅचमध्ये स्पीडअप घ्यायचं आहे आपल्याला। भरपूर सामने खेळवायचे आहेत। दोन्ही संघाला विनंती राहील सामना लवकरात लवकर चालू करून द्यायचा आहे। अंपायर 16 सामने आपल्याला या मैदानावर आज खेळवायचे आहेत। त्यासाठी दोन्ही संघाने आम्हाला सहकार्य करायचे। सागर याची उत्कृष्ट बॉलिंग करतोय। भेदक मारा हा सागरचा आणि हा उडालेला कॅच आणि हा
झेल बाद. मला वाटतंय 3 विकेट 4 रन. सागर याचं चांगलं प्रदर्शन राहिलंय पॉवर प्लेच्या गोलंदाजीमध्ये. सागर याने 3 विकेट आणि 4 रन गमावलेले आहेत. प्रणय त्याची जागा घेत आहे ओमकार. ओमकार हा नावाजलेला बॅट्समन. पाहूया आपल्या टीमसाठी कितपत खेळी करतोय. ओमकार जरा लवकर जायचंय. स्पीडअप घ्या दोन्ही टीम. जरा स्पीडअप घ्यायचंय. खूपच वेळ झालेला आहे. हा दुसरा सामना आहे. लवकरात लवकर आपला सामना चालू करून घ्यायचा आहे. पंचांना एक बोलाई आंबेघरचा लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आणि पुढची ओव्हर चालू करायची आहे. ऋतिक हा वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन येत आहे तो ऋतिक. बोलाई आंबेघर टाइम खूप जातोय. लवकरात लवकर चालू करून घ्यायचं आहे. पंच सामना लवकर चालू करून घ्यायचा आहे. टाइम लिमिट दिलेला आहे मला वाटतंय. जर ते क्रॉस झालं तर तुमच्या संघाला पेनल्टी मिळू शकते. त्यासाठी लवकरात लवकर सामना चालू करून घ्यायचा आहे. पहिलाच चेंडू आणि हा निर्धाव चेंडू असा टाकलेला आहे. संघाची धावसंख्या पोहोचते ती 3 बाद 4. दुसरं षटक चालू आहे आणि दुसरा फेकी आणि हाय बॉल काही समजलेला नाही. निर्धाव चेंडू. मामुर्डी संघ 4 धावेवरती खेळत आहे. ओमकार आणि राहुल तिसरा ही बॉल डॉट. सलग 3 चेंडू असे निर्धाव फेकलेले आहेत ते. ऋतिक यांनी मला वाटतं चांगली गोलंदाजीचं. पुढचा चेंडू ऋतिक याचा सामना करेल तो आणि हा तिथेच तटवलेला चेंडू. याच्यावर 1 धाव पूर्ण. संघाची धाव संख्या पोहोचते ती 3 बाद 5. दुसरं षटक चालू असताना 3 बाद 5 धावसंख्या. ऋतिक त्याचा पुढचा चेंडू सामना करेल ओमकार आणि हा वाईट. कुठंतरी बॉलिंग चांगली करत असताना एक अवांतर धाव दिली आंबेघर संघाने. बोलाई आंबेघर एक अवांतर धाव. मामुर्डी टीमची धावसंख्या पोहोचते 6 7 माफ करा. हाही निर्धाव चेंडू. शेवटचा बॉल फेकी करेल तो ऋतिक आणि सामना करेल तो ओमकार. बोलाई आंबेघर वर्सेस मामुर्डी आणि तिथे तटवलेला चेंडू. त्याच्यावर 1 धाव पूर्ण आणि 1 धावेवरती समाधान मानतोय तो मामुर्डी टीम. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ते 3 बाद 8. बोलाई आंबेघर लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. टाइम आपल्याकडे खूप कमी आहे. 2 ओव्हरीच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती 3 बाद 8. माफ करा 7 धावा आहेत. 2 ओव्हरीच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती 7.
बॉलरचं नाव काय? पंच, सामना लवकर चालू करून घ्यायचा आहे. बॉलरचं नाव आहे सागर. पुढचा सागरचा सामना करतोय तो ओमकार. लेगच्या दिशेने तटकवलेला बॉल. पहिली धाव पूर्ण. पाहूया दुसरी धाव घेतात का नाही. दुसरी धाव पूर्ण. मला वाटतंय बॅट्समन थोडासा इंजर्ड. धावताना त्याला थोडी तकलीफ होते. आणि धाव संख्या पोचते ते 3 बाद 9. ओमकार, सागर पहिल्या चेंडूमध्ये 2 धावा. सामना करतोय तो ओमकार. आणि हा निर्धाव चेंडू मला वाटतं अपील केलेले आहे त्याच्यावरती विकेट. सागरला दुसऱ्या बॉलमध्येही विकेट मिळवलेली सागर यांनी. आणि मामुडी संघ 4 बाद. धावसंख्या पोचते ती 8. नऊ. विनमय, नवीन बॅट्समन विनमय. मामुडी संघासाठी किती धाव करतोय तो पाहूया. विनमय. सागर याचा पुढचा चेंडू. सामना करेल विनमय. आणि हा ही निर्धाव चेंडू. विनमयला काय तो समजला नाही. थोडीशी कानमंत्र देताना आपला सहकारी. पुढचा चेंडू. सागर याचा सामना करतोय तो विनमय. आणि हा तटवलेला चेंडू. त्याच्यावरती 1 धाव पूर्ण केलेले. धाव संख्या पोचले 10 वर. 4 बाद 10. संत गतीने चाललेला सामना. आपल्याला मॅच मध्ये राहायचं असतील तर सिक्सर आणि चौकार मारायला लागतील. एक धावांचा डोंगर उभा करायला लागेल. आणि हा विकेट. मला वाटतं चांगलं गोलंदाजी करतोय तो सागर. 2 विकेट. आणि बॅटिंगसाठी येत आहे सतीश धनावडे. सतीश धनावडे एक जावली त्याला असं व्यक्तिमत्व आहे. प्रत्येक मॅचची अपडेट सतीशकडे असते. सतीश धनावडे आपल्या टीमसाठी काय योगदान देत आहेत ते पाहूया. 5 बाद 10. पुढचा चेंडू. आणि हा डॉट बॉल. सतीश सामना करतोय. आणि हा तिथे चटवला आणि धाव बाद करण्याचा प्रयत्न. आणि त्याच्यावरती एक चोरटी धाव घेतलेली ती सतीशाने. लेग बायचा इशारा पंचांचा. धाव संख्या पोचते ती 5 बाद 11. उर्वरित राहिलेलं षटक 2. 18 बॉलमध्ये 11 रन. पुढचा गोलंदाज आलेला आहे तो वैभव. मला वाटतं या 12 चेंडूमध्ये एक समाधान रन असे जर पाहिजे असतील तर मामुडी टीमला षटकार चौकार ठोकावे लागतील. आणि थोडासा कमबॅक करायला लागेल मॅचमध्ये. पुढचा चेंडू. सामना करतोय सतीश. स्पीडअप घ्या.
बोलाई आंबेकर संघाला एक विनंती. आणि याच्यावर ऑफच्या दिशेने तडकवलेला चेंडू आणि डायरेक्ट हातामध्ये एक धाव पूर्ण. थेंबे थेंबे तळेच असे अशा रूपाने एक एक धाव फक्त आपल्या संघासाठी जमा करतोय तो मामुर्डी संघ. बोलाई आंबेकर चौथं षटक चालू असताना आणि हा निर्धाव चेंडू काही समजलेला नाही. कानमंत्र देतोय तो सतीश. मित्रांनो थोडं स्पीडअप घ्यायचंय आपल्याला. 16 सामने खेळवायचे आहेत. पाच बाद 12 आणि एक धाव पूर्ण. लेग बाय. पंचांचा इशारा. ही लेग बायची रन. धाव संख्या पोहोचते ती 13. 5 बाद 13. टीम मीटिंग नकोय. सतीश धनावडे बॅटिंगसाठी. वैभव याचा पुढचा चेंडू सामना करेल तो सतीश. आणि हा तिथे सटकवलेला चेंडू वैभव याने क्षेत्ररक्षण करून डॉट बॉलची सांगता. पुढचा चेंडू वैभव याचा सामना करतोय तो सतीश. संत गतीने चाललेला सामना. मामुडी वर्सेस बोलाई आंबेकर. पुढचा चेंडू वैभव याचा सामना करेल तो सतीश. कुठेतरी गती थांबलेले. वैभव याचा पुढचा चेंडू सतीशाला. आणि हा बोल्ड. मला वाटते 6वी विकेट पडली ती मामुर्डी टीमची. 6 विकेट खर्च करून धावा 13 जमवलेल्या आहेत मामुर्डी टीमनी. स्पीडअप घ्यायचंय. नेक्स्ट बॅट्समन जरा लवकर जायचे. संदेश. पुढचा बॅट्समन संदेश. पाहूया आपल्या टीमसाठी किती धावाचं योगदान देतोय तो. सहा बाद 13. चौथ्या ओव्हरीचं शेवटचं एक बॉल बाकी असेल. धावसंख्या 6 बाद 13. सामना लवकर चालू करून घ्यायचा आहे. टाइम खूप जातोय. पंचांनी त्वरित सामना चालू करून घ्यायचा आहे. संदेश आपला पहिला चेंडू खेळेल. वैभव याचा आणि एक तटवलेला चेंडू. याच्यावर एक धाव पूर्ण. दुसरा धाव घेतोय की नाही आणि एकाच धावेवरती समाधान मानतोय तो मामुर्डी संघ. धाव संख्या पोचते ती 6 बाद 15. सहा बाद 14. शेवटचं शतक घेऊन येतोय तो हेमंत. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी शेवटचं शतक घेतोय तो हेमंत. 6 बॉल बाकी आहेत. पहिला चेंडू आणि हा अंपायरचा निर्णय वाईट. दिशा कुठेतरी भरकटलेला. एक अव्वांतर धाव जाते ती मामुर्डी संघाला. धाव संख्या पोहोचते 6 बाद 15.
हेमंतचा पहिला चेंडू, हा एक अवांतर धाव देतोय. सलग 2 चेंडू वाईट. हेमंतने 2 अवांतर धाव दिलेले आहेत ते मामुर्डी संघाला. धाव संख्या पोहोचते 6 बाद 16. 4 ओव्हरीच्या षटकच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचते ती 16 रन. हेमंतचा पुढचा चेंडू आणि हा निर्धाव चेंडू, कुठेतरी लेन सापडली हेमंतला आणि हा डॉट बॉल. मामुर्डी संघाला 5 बॉलमध्ये थोड्या धावा जमवल्या तर एक 1 राहील बोलाई आंबेकर संघाकडे आणि हाही निर्धाव चेंडू मला वाटतंय. 2 चेंडू वाईट टाकल्यानंतर परत कमबॅक केलं हेमंत यांनी. दोन्ही चेंडू निर्धाव फेकलेले आहेत हेमंतनी. बॅट्समनला काही ते दोन्ही चेंडू समजले नाहीत. पुढचा चेंडू हेमंत याचा आणि हा लेगच्या दिशेनं मला वाटतंय गगनचुंबी षटकार. हा मामुर्डीचा पहिला षटकार आलेला आहे. फेकी बॉल, 3 बॉल झालेले आहेत. नवीन बॉल द्यायचा आहे अभिजित. हेमंतचा पुढचा चेंडू, 3 बॉल, धावसंख्या पोहोचते ते 6 बाद 22. अशीच बॅटिंग पहिल्यापासून केली असती तर धावसंख्या चांगल्या उभारल्या असत्या. आणि हा मला वाटते लेग बायचा इशारा पंचांचा. एक धाव ॲड होते ती. धावसंख्या पोहोचते 23. व्हॉइस ऑफ नवी मुंबई उमेश दादा म्हात्रे यांचं इथं आगमन झालेलं आहे. तरी नवजीवन क्रिकेट क्लब मालचोंडी मुंबई यांच्यातर्फे त्यांचं हार्दिक 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 स्वागत. हेमंतचा पुढचा चेंडू, सामना करतोय संदेश. मला वाटतं हा शेवटचा चेंडू असेल. आणि याच्यावरती उत्तुंग असा षटकार. शेवटच्या ओव्हरमध्ये 2 सिक्सर लावलेत तेव्हा धावसंख्या पोहोचते ती 6 बाद 30. म्हणजे समीकरण 30 बॉल 30 रन. 6च्या रन रेटनं बोलाई आंबेघरला खेळायचंय. 30 बॉल 30 रन. मामुर्डी टीमनं लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. टाइम खूप कमी आहे. दोन्ही टीमला एक विनंती राहील, पंच सामना लगेच चालू करून घ्यायचा आहे. चला मामुर्डी टीम लगेच लाईनअप करायचंय आणि आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. मामुर्डी टीम 30 बॉल 30 धावा. मापक आव्हान आहे ते बोलाई आंबेघर संघाला. पण पाहूया मामुर्डी टीम आपल्या बॉलिंग मध्ये किती भेदकता आणते ती आणि किती धावांवरती रोखते ती पाहूया. मामुर्डी टीम लवकरात लवकर सामना चालू करून घ्यायचा आहे. आणि मला वाटतं उमेश दादानी सूत्र संचालन करावं अशी नवजीवन क्रिकेट क्लब मालचोंडी मुंबई यांची विनंती असेल. उमेश दादा. पुढच्या मॅचचा टॉस टाकून घ्यायचा आहे.
पंच सामना चालू करून घ्यायचा आहे लवकरात लवकर. धन्यवाद. साईनाथ कदम यांचा आवाज तुम्ही ऐकला. हॅलो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्व मांगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती महाराजांना मानाचा मुजरा करून मी समालोचक उमेश म्हात्रे सर्वांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आणि सर्वांना शुभ सकाळ. गुड मॉर्निंग. नवजीवन क्रिकेट क्लब मालचोंडी मुंबई आयोजित ही स्पर्धा आहे आणि सुरू असलेला सामना तुम्ही पाहताय. बोललाय आणि त्यांच्या विरोधामध्ये आंबेकर असा सामना आहे. आंबेकरला मात्र आता धावांची गरज आहे. तीस धाबांचं लक्ष आहे आणि 30 धाबांच्या लक्ष्याचा आता पाठलाग करायचा आहे. पहिलाच बॉल फार इन कडून गोलंदाजी केली जाते. पहिलाच बॉल अगदी क्रीज मध्ये टाकला. वाईड यॉर्कर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न परंतु कुठलाही संपर्क नाहीये बॅट अँड बॉलचा. बीट करून चालला पहिल्याच बॉलवरती विकेट किपरच्या हातामध्ये. गोलंदाज आहे संदेश आणि ऋतिक आणि जयदीप. पुलर लाईनचा बॉल क्लीन बोल्ड यष्टा उद्ध्वस्त केलेला आहे संदेशनं. ऋतिकला जावं लागेल. गोल्डन डकचा शिकार शून्यावरती पहिला गडी इथं बाद होतोय. बुल्लाई आंबेकर या टीमला मात्र पहिला धक्का लागला जातोय. शून्यावरती पहिली विकेट गमावले बुल्लाई आंबेकर या टीमने आणि पहिल्याच बॉलवरती डॉट टाकल्यानंतर दुसरा बॉल अगदी यशस्वी टाकलाय. फुलटोस बॉल होता अक्षरशः. खरं तर हा फटका मोठा फटक्यामध्ये कन्वर्ट करता आला असता ऋतिकला परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाहीये. चला पाण्याची मागणी केली जाईल. पंच पाणी सांगतायत मैदानामध्ये थोडासा पाणी घेऊन जायचंय. या ओव्हर नंतर तुम्ही मैदानामध्ये जाऊ शकता. नवीन बॅटर आता सागर आला बॅटिंग साठी. गोलंदाज पुन्हा एकदा संदेश फार इन कडून गोलंदाजी केली जाते ओव्हर नंबर 1 मध्ये. ओहो बिगिट केला. कॅच इटचा कॉल आहे तिथे. खराब फिल्डिंग आणि पहा तिथे आता स्वतःला सावरलाय. झेल सोडल्यानंतर पहा थोडासा मिस फिल्डिंग झाली मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक प्रणयकडून. त्यामुळे 2 धाबे ते येत आहेत सागरच्या बॅटमधून. 2 रन आपलं खातं उघडलंय. संघाचा श्री गणेश इथे झालेला आहे आणि टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवरती 2 या आकड्यावरती. ओव्हर पिच बॉल उडवलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. फटका चांगला. बॅटचा स्वीट साऊंड आणि बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या इनिंगचा पहिला षटकार येतोय सागरच्या बॅटमधून. या 6 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होते आतापर्यंत 8. चांगला जाता स्ट्रोक सागरच्या बॅटमधून. ओहो बॅटच्या टोईनला बॉल लागला. अगदी विकेट किपरच्या पुढे पडला बॉल. त्यामुळे धाव मिळणार नाहीये सागरला. डॉट बॉलचे होते समाप्ती. 5 बॉलचा खेळ संपला पहिल्या षटकातला. टीमची धावसंख्या 8. 30 धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये.
ओहो पुलरलीचा बॉल फुल्लेन बॉल होता ड्राय केला आणि पहा डीप मध्ये आता मिड विकेटचा क्षेत्ररक्षक अडवण्याचा प्रयत्न चांगला होता परंतु बॉल त्याला हुलकावून देत बॉल सीमारेच्या पलीकडे गेला 4 रन चौकार येतोय सागरच्या बॅट मधून आणि या 4 रनच्या मदतीने आता ओव्हरची होते समाप्ती पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बोललाय आंबेकर या टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड होते 1 गडी बाद 12 हॅलो 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 सर्वेश आलाय बॉलिंगसाठी पहिलाच बॉल इथे प्लेड ऑन झालाय अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅटची आतली कडा इनर एज लागल्यानंतर बॉल यष्ट्यांवरती धडकला आणि ते क्लीन बॉलच्या स्वरूपामध्ये प्लेड ऑनच्या स्वरूपामध्ये फलंदाज आता जयदीप आउट होतोय आपलं खातं हे न खोलता शून्यावरती तो परतलाय जीवन क्रिकेट क्लब मालचुंडी मुंबई आयोजित कालेश्वरी चषक 2025 हे भव्य दिव्य आयोजन तुम्ही पाहताय या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे 50,000 रुपये रोख व आकर्षक ट्रॉफी श्री ज्ञानदेवजी रांजणे साहेब जे संचालक आहे सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे त्यांच्या माध्यमातून हे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पुरस्कृत केलेलं आहे त्यानंतर द्वितीय क्रमांकासाठी 25,000 रुपये रोख व आकर्षक ट्रॉफी श्री विजयप्पा शेलार उद्योजक सह्याद्री कंस्ट्रक्शन यांचंही मनपूर्वक आभार त्यानंतर तृतीय क्रमांक 12,500 व आकर्षक ट्रॉफी माजी जिल्हा परिषद सदस्य सौभाग्यवती निर्मलाताई दुधाने मॅडम ओहो इथे हवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न हवेत आहे बिडॉन मागे चाललाय खूप चांगला झेल विवेकनं टिपला आणि फलंदाज आणखीन एक बाद साहिल आला आणि साहिल कधी गेला सुद्धा नाहीये पत्ताच लागला नाहीये साहिल बॅक टू द पेव्हिलियन धक्का क्रमांक 30 लागतोय टीम आंबेकर या टीमला 30 धावांचं लक्ष होतं या मॅच मध्ये पहिल्या ओव्हर मध्ये सुरुवात चांगली केली होती सागरनं परंतु त्यानंतर मात्र सागरला कुठलाही फलंदाज साथ देत नाहीये असंच वाटतंय कारण येतात चर्चा करून जात आहेत कारण या इनिंग मध्ये जर पाहिलं तर तिन्ही फलंदाज शून्यावरती बाद झालेले आहेत मग ऋतिक शून्यावरती बाद झाला त्यानंतर साहिल शून्यावरती बाद झाला आणि जयदीपला सुद्धा खातं खोलता आलं नाहीये या मॅच मध्ये कुलदीप आला त्या बॅटिंग साठी ओहो स्विच इटचा प्रयत्न परंतु जास्त बाहेर टाकला आउटस्टंप डाउटस्टंप त्यामुळे पंच सिग्नल करतायत व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 13 जावली क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा खेळवली जाते नवजीवन क्रिकेट क्लब मालचुंडी मुंबई आयोजित ही स्पर्धा कालेश्वरी ट्रॉफी 2025 हे भव्य दिव्य आयोजन अपील केली होती जोरदार पंचांकडे परंतु ते अपील फेटाळलेले आहे पंच दत्ता मेहर आणि शशी मेहर बंधूंची जोडी आहे त्याच्या वेळेस या स्पर्धेमध्ये या क्रीडांगणामध्ये जेवढ्या स्पर्धा झालेल्या आहेत त्या स्पर्धामध्ये या दोन्ही जोडीनं पंचांची भूमिका पार पाडलेली आहे यावेळेस इनसाइड आउट क्रिकेटचा अगदी कॉपी बुक स्ट्रोक आणि बॉलला पाठवला आहे लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 रन चौकार कुलदीपच्या बॅट मधून चौकार येतोय चौकारानं आपलं खातं उघडलं कुलदीपनं आणि या 4 रनच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 17 माफ करा 17 लॉस ऑफ 3 विकेट्स आलेल्या सर्वच खेळाडूंचं प्रेक्षकांचं मान्यवरांचं मनपूर्वक सहर्षाचं स्वागत आहे आगतम स्वागतम सुस्वागतम संदेश बॉलिंग साठी तयार
ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह केला बॅक टू द बॉलर मिड ऑफ नाहीये त्यामुळे लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आता डीप मधून चाललाय बॉल पर्यंत तोपर्यंत एक धाव इथे कुलदीपच्या खात्यामध्ये जाईल आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 18 म्हणजे अजूनही 12 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये 13 धावांची आवश्यकता आहे कारण 31 रनचं लक्ष्य आहे या मॅच मध्ये 31 धावांचं टार्गेट आहे धावा झाल्या स्कोर बोर्डवरती 18 फुलटॉस बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केला लॉप केला बॉलला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे ओमकार तोपर्यंत 2 धावा चोरल्यात रनिंग बिटवीन तर चांगली आहे दोन्ही बॅटर कडून सागर आणि कुलदीप दोन्ही सध्या मैदानावरती खेळतायत ओव्हरचे होते समाप्ती 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आंबेघर या टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 3 गडी बाद 20 आता 18 बॉल मध्ये अजूनही करायचे आहेत 11 धावा अ, 31 धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये 31 टू विन जे स्कोरर आम्हाला ही माहिती पोहोचवत आहेत त्यामुळे 20 धावा झाल्यात आता 11 धावांची आवश्यकता आहे विवेक आला आता बॉलिंगसाठी ओव्हर नंबर 3 मध्ये विवेक फार इंडकडून आता गोलंदाजी केली जाईल आणि स्ट्रायकिंग इल्ला फलंदाज आहे कुलदीप आहे 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये अजूनही करायच्यात 11 धावा बोलाय आंबेकर फुलटॉस बॉल ऑन साइडला कॅच इटचा कॉल आहे खूप चांगला झेल प्रणयने टिपला आणि फलंदाज इथे आउट होतोय कुलदीप धक्का क्रमांक 4 इथे लागतोय बोललाई आंबेकर या टीमला कुलदीप आउट 4 गडी बाद टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 20 मी मगाशीच उल्लेख केला सागर चांगली बॅटिंग करतोय चांगला फ्लो मध्ये आहे त्याच्या बॅट मधून धाबा येत आहेत परंतु त्याला कोणी साथ देत नाहीये जरी सिंगल स्ट्राईक रोटेशन झालं सागरला जास्ती स्ट्राईक वरती आणण्यात आलं तर हा सामना लवकर संपेल कारण क्रिकेट हा मित्रांनो अगदी शक्तीचाच खेळ नाही आहे तर क्रिकेटमध्ये युक्ती सुद्धा लढावी लागते शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते आणि ते कुठेतरी कुठल्याही फलंदाजाला युक्ती लढवावी लागेल कारण सागर मारतोय सागरच्या बॅटमधून सावकार षटकार येत आहेत तर मग आपल्याला काय करायला पाहिजे याची जाणीव असायला पाहिजे वैभव आला आता बॅटिंगसाठी 6व्या क्रमांकावरती नेट नंबर 6 मध्ये जावली क्रिकेट असोसिएशनचे कमिटी सदस्य आदरणीय श्री प्रवीण पार्टे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांना मी विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचं आहे आपलं सहर्ष स्वागत आहे फुलटॉस बॉल आणि फुलटॉस वरती फुल टोल वसूल करत वैभवनं ठोकला हा षटकार फक्त 5 रनची गरज आहे या मॅच मध्ये जास्त धावा नव्हत्या 30 ओव्हरच्या 5 ओव्हरच्या मॅच मध्ये एक छोटं टार्गेट होतं भोलाई आंबेकर या टीमच्या विरोधामध्ये खेळत असताना मामोटी टीमनं सेट केलं होतं बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न टर्न अँड बाउन्स झालाय या बॉलवरती कमबॅक झाला या ओव्हरचा संदेश गोलंदाज विवेकचा बीट करून त्याला विकेट किपरच्या हातामध्ये पहिला बॉल फुलटॉस त्यानंतर मात्र अगदी लेंथ बॉलचा वापर केलाय विवेकनं ओहो बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट काय फटका आहे टिपिकल वीरेंद्र सेहवाग स्टाईलनं हा फटका खेळलाय आणि ते चौकार विवेकच्या इथे वैभवच्या बॅटमधून 1 रनची गरज आहे मॅच मध्ये चला लगेच घ्या बॉल
चला वरोशी टीमचा कॅप्टन आपण टॉस साठी लगेचच आमच्या व्यासपीठावरती यायचा आहे. फक्त एका रनची गरज आहे. बोला आंबेकर या टीमला. ओहो, बिगिट करण्याचा प्रयत्न, बीट करून चला विकेट किपरच्या हातामध्ये. आता मोठ्या फटक्यांची गरज नाहीये. सिंगलनं सुद्धा दिशा दिली तरी हा सामना अगदी लवकर जिंकू शकतो, कारण वेळ आपल्याकडे कमी आहे मित्रांनो. अगदी थंडीचे दिवस आहेत आणि बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट केला. हा बॉल सुद्धा पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल. विजयी चौकार येतोय वैभवच्या बॅटमधून आणि हा सामना मात्र जिंकलेला आहे 6 गडी राखून बोलाई आंबेकर या टीमनं. वेल प्लेड, अभिनंदन टीम. त्यानंतर टॉस साठी आंबेकर आणि वरोशी चला आपण टॉस घेतोय. वरोशी आणि भोलाई आंबेकर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. चला, सन्माननीय श्री विठ्ठल चव्हाण साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतोय. वरोशी आणि